हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज खूप छान अशी युनिक रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण 2 अंडी घेणार आहोत. ती छान फोडून घेणार आहोत. सर्वांना नम्र निवेदन आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. अगदी झटपट होणारी आहे. अगदी पूर्वतयारी काही न करता तुम्ही झटपट मुलांसाठी ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्री जेवणासाठी पण बनवू शकता. एवढी छान होते आणि खूप छान टेस्ट लागते. आपण इथे भाज्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठ थोडंच घालायचं अंड्याच्या मिश्रणामध्ये. त्यानंतर मी पाव चमचा लाल तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही इथे दुसरा कुठला मसाला घातला तरी चालेल. पण मी इथे फक्त लाल मिरची आणि हिरवी मिरचीचाच वापर करणार आहे. अंडा आहे ते छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं फेटून घ्याल तेवढं त्यामध्ये मीठ आहे ते लवकर विरघळलं जातं आणि जी मिरची पावडर घातली आहे ती पण छान एकत्र होईल. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत. ती पण बारीक चिरून घेतली आहे आणि मी हिरवी मिरची एक घेतली आहे, ती पण आपण बारीक चिरून त्यामध्ये घातली आहे. लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आमच्याकडे लहान मुलं नाही आहेत त्यामुळं मी थोडीशी घातली आहे आणि छान असं फेटून घेणार आहोत. खूप सुंदर होते. अगदी नवीन मुलींना तर अगदी पहिल्यांदा बनवाल ना तरी छान बनवली जाते. आपण ते बाजूला ठेवूयात. आपण आता ब्रेड घेतला आहे बघा. ब्रेडला अशा प्रकारे मधोमध आपण कट करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मध्ये कट करायचा आहे, म्हणजे मधला भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. हे बघा मधला भाग आहे असा आपण काढून घेणार आहोत. चाकूच्या साहाय्याने मी कट मारला आहे ब्रेडला. हे बघा असा कट मारायचा आहे सगळ्या चारी पण बाजूनी आणि सहज कट होतं ते आणि सेपरेट पण होतं सहज. अगदी जी बॅचलर मुलं आहेत त्यांच्यासाठी पण छान आहे रेसिपी. झटपट भूक लागली ना तर तुम्ही अशा प्रकारे ब्रेड आणून अंडा ब्रेड सँडविच बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे स्लायसेस बनवून घेतले आहेत मी. त्यानंतर आपण तव्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. मी इथे मस्टर्ड ऑइलचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता. मी इथे 3 स्लाईसचं सँडविच बनवणार आहे बघा. अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आपण जे मिश्रण बनवून घेतलं आहे ते मध्ये घालणार आहोत बघा. अशा प्रकारे खूप छान आणि चव तर एक नंबरच लागते. वेगळ्या प्रकारे आपण अंडा ब्रेड सँडविच बघत आहोत मैत्रिणींनो. जरूर अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. अगदी घरातील मंडळी तुम्हाला सारखा बनवायला लागतील. एवढा सुंदर होतो आणि करायला अजिबात वेळ लागत नाही आणि चव तर म्हणाल तर एक नंबरच लागते. म्हणजे तुम्हाला वेगवेगळं करायची काहीच गरज नाही. हे फक्त तुम्ही सँडविच खाल्लं ना तरी तुमचं पोट भरेल. ते म्हण आहे बघा, पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढी छान अशी अंडा ब्रेड सँडविचची रेसिपी आहे. त्यानंतर आपण छान शेकून घेतलं आहे आणि मध्ये जे आपण स्लायसेस कट करून घेतले ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत बघा. अशा प्रकारे आपण प्रेस करायचं आहे आणि पुन्हा जे अंड्याचं मिश्रण आहे शिल्लक राहिलेलं ते आपण वरून घालून घेणार आहोत. म्हणजे छान असं आपल्या लूक छान येईल आपल्या सँडविचला. वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे बघा मी. आवडतोय का बघा तुम्हाला, आणि जर आवडला असेल तर बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसा झाला ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून पाहत आहे ते मला कमेंट्स करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूप छान वाटते आणि खूप छान वाटतं सर्व जे कमेंट्स करतात आणि लाईक पण करतात. हे बघा आता आपण छान पलटी करून घेणार आहोत. हे बघा किती छान, अगदी दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला म्हणाल ना तर अप्रतिमच. तुम्हाला दुसरं ह्याच्याबरोबर काहीही दुसरं बनवायची गरज नाही.
जी मुलं आहेत बाहेर शिकायला वगैरे त्यांच्यासाठी तर खरंच नोकरीनिमित्त बाहेर आहे, त्यांनी अशा प्रकारे खरंच बनवून बघा आणि खूप छान आणि चव पण छान लागते. वेगळ्या पद्धतीने अंडा ब्रेड सँडविच अशा प्रकारे आपण बनवून बघा. हे बघा छान असं आपण दोन्ही बाजू छान दाबून दाबून शेकायचं आहे, कारण आपण मध्ये पण अंड्याचं मिश्रण घातलं आहे, त्यामुळं ते छान दाबून घेतल्यानंतरच आपण छान ते आतपर्यंत छान शिजल्या जाईल. आणि मध्यम गॅसवरच करायचं आहे. तुम्ही मोठा गॅस केला तर ते वर्ण करपेल आणि आतलं आहे ते कच्चंच राहील. हे बघा छान असं दाबून दाबून घ्यायचं आणि छान शेकून घ्यायचं, म्हणजे आतल्या आतपर्यंत ते अंड्याचं मिश्रण आहे ते शिजल्या जाईल. आलटीपलटी करून घ्यायचं आहे. खूपच अप्रतिम अशी चव लागते. अंडा ब्रेड सँडविच अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती सुंदर झालं आहे आपलं अंडा ब्रेड सँडविच. त्यानंतर जे स्लायसेस होते माझ्याकडे शिल्लक राहिलेले कट केलेले बघा, ते मी अशा प्रकारे तव्यावर ठेवून घेणार आहे. आणि माझं जे अंड्याचं मिश्रण आहे ते पण शिल्लक राहिलं होतं. मुलांना तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचं तुम्ही फक्त हे जे कट केलेलं आहे ना ते 2-2 भाग करून त्याच्यावर मिश्रण टाकलं ना तरी पण चालेल. माझ्या नंतर लक्षात आलं, पण ठीक आहे म्हटलं हे पण छान होतं आहे, म्हणून अशा प्रकारे मी जे कट केलेले स्लायसेस होते कडेचे ते असे तव्यावर छान ठेवून घेतले आहेत बघा. खूप सुंदर आणि महत्त्वाचं म्हणजे वेस्ट जात नाही कुठलीच गोष्ट. अशा प्रकारे आपण छान ब्रेड आहे ते जे स्लायसेस शिल्लक राहिलेले आहेत ते आपण अशा प्रकारे मांडून घेणार आहोत. आणि जे आपलं अंड्याचं मिश्रण तयार शिल्लक राहिलं होतं ते आपण अशा प्रकारे ह्यावर घालून घेणार आहोत. खूपच छान म्हणजे टेस्टी असा आपला हेल्दी ब्रेकफास्ट होऊ शकतो, किंवा तुमचा रात्रीच्या जेवणासाठी पण छान असा हेल्दी नाश्ता होऊ शकतो. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यांचा पण समावेश करू शकता. मी फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरच घातली आहे. हे बघा किती सुंदर असं आपण पसरून घेणार आहोत. खूप छान लागतं बघा मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि मुलांना बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं द्या. मुलं आवडीने खातील, कारण कसं असतं मुलांना वेगवेगळ्या चवीचं, वेगवेगळ्या आकाराचं आणि छान छान दिसणारं खूप आवडतं. मग अवश्य अशा प्रकारे बनवा मुलांसाठी, घरातील मंडळींसाठी. हे बघा असं छान असं आपण मध्यम गॅसवरती छान शेकून घेणार आहोत. हे पलटी करायला अजिबात अवघड जात नाही, लगेच पलटी होतं बघा. आणि दोन्ही बाजू पटकन शेकल्या जातात. छान असं बघा आपण मध्यम गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे. खूप छान वेगळ्या पद्धतीने सँडविच बनवलं आहे. जे शिल्लक राहिलेले ब्रेड आहे त्याचे हे बघा अशा प्रकारे आपण अगोदर त्याच्या कडा सोडवून घेतल्या आहेत आणि नंतर आपण ते ताटामध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे ते पलटी करायला एकदम सोपं जाईल. हे बघा झालं की नाही आपलं अंडा ब्रेड सँडविच वेगळ्या पद्धतीने. नवीन प्रकार तुम्ही 2-2 स्लायसेसचं पण बनवू शकता, ते पण छान दिसेल आणि मुलांना खूप आवडेल. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा. हे बघा छान अशा आपल्या दोन्ही बाजू शेकल्या गेल्या आहेत. ते शेकून झाल्या की मी ते कट करणार आहे. आधी मी मध्ये कट देणार आहे आणि नंतर आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत. खूपच सुंदर असं अंडा ब्रेड सँडविच आपण तयार केलं आहे मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे मधोमध कट करून घ्यायचं आहे. नंतर मी त्याचे छोटे छोटे स्लायसेस करून घेणार आहे. खूप छान लागतं आणि चव तर अप्रतिमच लागते बघा. आणि करायला एकदम सोपं, काहीही तुम्हाला पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही. हे बघा अशा प्रकारे आपण जे अगोदर बनवलं होतं ते बघा अंडा ब्रेड सँडविच किती सुंदर झालं आहे बघा. दिसायला तर किती छान दिसतं आहे आणि कट केल्यानंतर
तर तुम्ही बघू शकता. कट करून दाखवते मी. तुम्ही त्रिकोणी कट करू शकता किंवा आयताकृती कट करू शकता. हे बघा अशा प्रकारे कट केलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा किती छान असं सुंदर आपलं अंडा ब्रेड सँडविच तयार झालं आहे. तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. असंच खाल्लं ना तरी भन्नाट चव लागते आणि करायला म्हटलं ना तर एकदम सोपं आहे. अगदी कोणीही अगदी लहान म्हणजे ज्यांना खायची आवड आहे ना ती मुलं पण करू शकतात. एवढं छान आपलं अंडा ब्रेड सँडविच तयार झालं आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण जे राहिलेले पीस होते त्याचं बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतलं आहे. ते पण छान लागतं बघा. अशा प्रकारे अवश्य बनवा आणि बनवल्यानंतर कसं झालं ते मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, हाईप करा, छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छान छान कमेंट्स करून अभिप्राय द्यायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग छानशा अशा नवीन रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.